नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना हरवत डॉक्टर कल्याण काळे हे निवडून आले। मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी मंगेश साबळे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक विधान केलं आहे। नेमके ते मंगेश साबळे यांच्याबद्दल काय बोलले आहेत हे आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। रावसाहेब दानवे यांनी डॉक्टर कल्याण काळे यांना 2009 मध्ये पराभूत केलं होतं। मात्र त्यावेळेस 2009 मध्ये केवळ डॉक्टर कल्याण काळे हे 8000 मतांनी पडले होते। त्यानंतर त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली नाही। त्यानंतर थेट 2024 मध्येच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली। मात्र या दरम्यान फुलंब्रीमधून ते एक वेळा आमदार झाले व त्यानंतर 2 वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला। मात्र आता 2024 मध्ये डॉक्टर कल्याण काळे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत। प्रामुख्याने जालना मतदारसंघामध्ये 3 उमेदवार उभे होते, डॉक्टर कल्याण काळे, रावसाहेब दानवे आणि मंगेश साबळे। मराठा आरक्षणाचा फटका यावेळेस रावसाहेब दानवेला बसणार हे निश्चित होतं। डॉक्टर कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांच्या थेट लढतीमध्ये मंगेश साबळे यांनी एंट्री मारली। निवडणुकीपूर्वीच मंगेश साबळे यांना लोकांचा प्रतिसाद पाहता मंगेश साबळे हे 2 लाखांपर्यंत मतदान घेतील हे निश्चित होतं। त्यांनी जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान। पण 1,60,000 एवढं मतदान घेतलं। हा रावसाहेब दानवेंना बसेल की डॉक्टर कल्याण काळे याविषयी अनेक चर्चा चालू होत्या। मात्र त्याचा फटका कल्याण काळे यांना बसतील व रावसाहेब दानवे पुन्हा निवडून येतील अशी संभावना होती। मात्र डॉक्टर कल्याण काळे 1 लाखाच्या मताधिक्याने रावसाहेब दानवेंचा पराभव केला। तू तुझ्या तहसीलचं काम आण, तू तुझ्या एक्साईजचं काम आण, तू देशातल्या कोणत्याही खात्याचं काम आण, ते काम मी करून देतो। मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे, कशी बी सायकल खोलतो कशी बी फिट करून टाकतो। मी सायकलचा 12 बॉक्साचा पान आहे। मात्र आता निवडणूक झाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर डॉक्टर कल्याण काळे यांनी मंगेश साबळेंवरती टीका केली आहे। मुंबई तबच्या पत्रकारांनी डॉक्टर कल्याण काळेंना एक प्रश्न विचारला की रावसाहेब दानवे स्वतःला 12 बॉक्साचा पाना समजून घेतात, तुम्ही या 12 बॉक्साच्या पानाचा पराभव कसा केला? यावरती उत्तर देताना कल्याण काळे म्हणाले, यावेळी 12 बॉक्साचा पाना म्हणायचे स्वतःलाच, ते म्हणायचे ना, दानवे साहेब म्हणायचे की मी 12 बॉक्साचा पाना सगळीकडे फिट बसतो। तुम्ही काय काय कला केली अशी की त्यांना यावेळेला तुम्ही जालन्यातून विश्रांतीच दिली? त्यांनी 12 बोकाबरोबर आणखीन 2 बोकाचा पान आपण यावेळेला जमा केला होता। एक अपक्ष उमेदवार उभा केला होता। त्यांना असं वाटलं हा अपक्ष उमेदवार उभा केला म्हणजे आपल्याला मदत होईल आणि ते परत निवडून 12 बॉक्साचा प्लस 2 बॉक्साचा अपक्ष उमेदवार त्यांनी उभा केला होता। त्यांनी थेट मंगेश साबळे यांच्यावरती टीका केली की रावसाहेब दानवे यांनीच मंगेश साबळेंना उभं केलं होतं की मत विभाजन होऊन माझा पराभव त्या ठिकाणी होईल। मात्र आता याच टीकेवरती मंगेश साबळे यांनी देखील जोरदार प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं मंगेश साबळे काय म्हणाले आहेत एकदा ते बघूयात। साहेब दानवे यांनी अजून एक 2 भोसक्याचा पाना मला पाडण्यासाठी उभा केला होता। तर मला त्यांना असं सांगायचंय की जनतेने जो कॉल दिला तो मान्य करा, उगा इकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्ही करू नका। जनतेला सर्व काही माहित आहे की जनतेने काय केलंय। आणि राहिला विषय तुमचा खासदार होण्याचा, तुमची लायकी आमदार होण्याची नाही। 2 वेळेस जनतेने तुम्हाला आमदारकीला धूळ चाटली आहे। मात्र समाजाचा फायदा घेऊन, विशिष्ट गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही आज त्या पदावर गेलेत म्हणून जास्त माजू नका, कारण चांगल्या चांगल्यांचा माज आम्ही उतरवलेला आहे। दुसरी गोष्ट, आमच्या नादाला लागू नका, आमचा नाद तुम्हाला परवडणार नाही। धन्यवाद।